श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. तर आज मला सुट्टी आहे आणि आम्ही आज जाणार आहोत सावंतवाडीमध्ये. आईंचा गेले काही दिवसापासून हात खूप दुखतो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलंच ना, त्यांनी हाताला बँडेज वगैरे बांधलेला आहे. तर आज ते म्हणजे डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी, कारण एरवी मला सुट्टी नसते आणि आज नेमकी सुट्टी आहे, तर म्हटलं सावंतवाडीमध्ये जाऊन येऊया आणि डॉक्टरांकडे आईंचा हात दाखवूया. आणि आता लवकरच बाप्पा घरी येतोय, त्यामुळे त्याचीसुद्धा थोडीफार आम्हाला शॉपिंग करायची होती, म्हणजे काही वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. तर आज आम्ही तिथे जाणार आहोत. ते सगळं करून ठेवली आहे पॅक. जाऊया ना आई? आईंची पण तयारी झाली आहे. आता मी काय काय घेणार आहे तिकडे जाऊन आम्ही ठरवणार जे आवडेल आम्हाला आमच्या बाप्पासाठी असं. पण आता हेल्मेट वगैरे घालते. इथून दोडामार्गपर्यंत आम्ही माझ्या गाडीने जाणार, बाईकने, आणि तिथून एस टीने जाणार आहोत पुढे. कारण पुढे गाडी घेऊन जायची परवानगी नाही आहे मिस्टरांकडनं, कारण पावसाचे दिवस आहे. त्याने सांगितलं अजिबात गाडीमध्ये तू गाडी घेऊन जायची नाही आहेस, आणि आईसोबत असताना तर अजिबातच जायचं नाही. त्याच्यामुळे पुढे बाय बसने जाणार आणि दोडामार्गपर्यंत माझी बाईक मी घेऊन जाऊ शकते. तशी मला येते चांगली गाडी चालवता, आता शिकले आहे मी. मांगेलीत घेऊन जाते, तरी पण अजून पप्पांचा आणि मिस्टरांचा ट्रस्ट नाही आहे वाटतं माझ्यावरती. त्यामुळे ते मला कायम नको नको. आणि मी मांगेलीला जाताना सगळ्यांना काळजी असते मी पोचते की नाही. त्यामुळे कायम पोचल्यानंतर एक फोन करावा लागतो की मी पोचली आहे म्हणून. एवढी सगळीजणं माझी काळजी करतात. किती लकी आहे मी, एवढी काळजी करणारी, प्रेम करणारी माणसं मला भेटली आहेत. कधी कधी ना, म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू तेव्हा समजत नाही आपल्याला. असं वाटतं की काय सारखं सारखं, पण खरोखर आपली माणसं असावी आपल्याकडे. झालं नाही. आईंची साडी बघा. आई आता ही किती वर्षापूर्वीची आहे. कलर बघा कसा दिसतोय. आईंची अशी कोणतीच साडी नसणार की ज्याला कोणी असं म्हणेल की ही किती जुनी आहे म्हणून. बघा 7-8 वर्ष झाली आहेत आईंच्या साडीला. झालं ना. गाडी काढते. तुमच्या पर्समध्येच ठेवा, माझ्या गाडीला आहे ना ऑलरेडी चावी. रेनकोट आहे, पण काय करणार, रेनकोट घालेपर्यंत सुद्धा हा भिजवून टाकतो. आमच्या वरीच हळद लावली होती, हळदच नाही ती. मंडळी, आता मी येऊन पोचलो आहे दोडामार्ग डेपोमध्ये. गाड्या लागल्या आहेत, पण पाऊस बघा किती पडतो. गाडी 9 वाजता आहे म्हणे. मी पोचलो आहे सावंतवाडीत. तिकडे खालती जाऊया आणि रिक्षा धरूया आई. आम्ही आधी वर्षातून एकदा मामाकडे जात असताना ना सावंतवाडीत यायचं, आणि तेव्हा मला सावंतवाडीची खूप असं हे होतं, म्हणजे सावंतवाडी. मी गाडी शिकायला यायची तेव्हा रोज सावंतवाडीत यायचं. ते भारत माता हॉटेल आहे बघा, तिकडे डोसा खायचा. आम्ही वर्षातून एकदा यायचं ना. मग पप्पा आम्हाला सोडायला यायचे सावंतवाडी, आणि बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये कॉकटेल 2 आमचे ठरलेले ते खाण्यासाठीच. आणि मग 3ची गाडी पकडायची मामाकडे जायला. ते हे परड्या वगैरे छान वाटतात ना. होय होय होय. तेव्हा आम्ही लास्ट आलेलो, डॉक्टरकडे झालो होतो तेव्हा नाही.
फार बरे होते कॉटन पातळ. हे स्कार्फ कसा माझा ओला होतो, भिजतो आणि तसाच राहिला. कॉटन मध्ये असाच घ्यायला पाहिजे, मग ना बरा पडतात. ते पातळ असतं ते कंटाळा येतो म्हणून कम. हा आम्ही आता डॉक्टरकडे जाऊन आलो आणि आता आम्ही नाश्त्यासाठी आलो आहे. नाश्त्यामध्ये आम्ही मसाले डोसा खाणार आहोत. आम्ही आता कॉफी घेतली आहे गरम गरम. डॉक्टरचं काम झालं, आमचा नाश्ता पण झाला आणि आता आम्ही मार्केटमध्ये जातो आहे. सावंतवाडीमध्ये गर्दी नाही असं होणार नाही. नाही पिशवी द्या, मी धरते. राख्यांची दुकानं, आम्हाला राख्या घ्यायला हव्या. नाही आम्ही लहान असतानाची सावंतवाडी आणि आताची सावंतवाडी खूप मोठा फरक आहे. ह्यांना पण सावंतवाडी पाडत ना, आरपीडीला होते ना. काय घ्यायचं आहे मला? दत्त मंदिर. हे मला वाटतं हे आहे, खालती घालायचं हे बघ, आणि त्याच्यावर मूर्ती वगैरे ठेवतात ना, तसला आहे. रुमाल म्हटलं असे तुम्हाला. हार काय आम्ही घेतला आता. छोटे पाट वगैरे छान आहेत ना, रुखवतामध्ये वगैरे. हे आम्ही घेतले छोटे, हे आमच्या मूर्त्यांसाठी गेलं, इथूनच घेऊन गेलो ना. हे ग्रीन वाले तो काकी ग्रीन वाला एक हा दाखवतात रुमाल, तो हातात घेऊन बघा ना, समज. तो जाड आहे ना, रेड वाला ना. हा हा, ते खालती घालायचंच आहे का, पाटावरती घालतात तसला आहे का ते? हा 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 हा. त्याच्यावरती मग ते मोल्ड होणार नाही असं. ते बघा तुम्हाला बाजारामध्ये सगळ्या राख्यात दिसतात. माझ्या लग्नाच्या वेळी मी इथून चप्पल घेतलेलं. वाटतं खालचे बघा, हे मोठे वाटतात, खूपच मोठे. हे वाले आहे बघितला. ओ काका न कशी आहे यांची प्राइस? मंडळी, आज आम्ही सावंतवाडीला जाऊन आलो आणि आजचा सुट्टीचा दिवस कसा संपला ते कळलंच नाही. आम्हाला येईपर्यंत पूर्ण संध्याकाळ झाली, कारण बसच मिळत नव्हत्या. पाऊस होता त्यामुळे थोडासा बसला सुद्धा लेट झाला होता. आणि आम्ही तिथे आता काय काय शॉपिंग केली, थोडीफार घरामध्ये लागणाऱ्याच वस्तू घेतल्या होत्या. त्या आता आईंना विचारूया आम्ही काय काय घेतलं ते. आई दाखवा आता आम्हाला. पिशवी आणली आणि तशीच ठेवली आणि आम्ही लागलो जेवणाच्या तयारीला, कारण उशीर झाला होता त्यामुळे. आणि म्हटलं हो आल्यानंतर बघूया सावकाश. आम्हीच घेतलं, पण आम्हाला तिकडे एवढं असं बघता आलं नाही. गर्दी होती खूप बाजारामध्ये,
कारण आता चतुर्थी जवळ आली आहे, त्यामुळे बाजारामध्ये गर्दी आहेत खूप, आणि रक्षाबंधन. आणि हे जे आईने आता घेतलंय ना, आई दाखवणार आहे, ती इच्छा आईंची कधीपासूनची होती ती आज पूर्ण झाली आहे. एकदम ते पॅक केले ना त्यांच्या बाप्पा. तर ह्या मूर्त्या आईंनी घेतल्या आहेत. तर आज आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही ह्या मूर्त्या घेतल्या आहेत. अजून पण घेतल्या आहेत, आई दाखवणार तुम्हाला एक एक एक. तर ही बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे. नाही, ही अन्नपूर्णा आहे ना, अन्नपूर्णा देवी आहे. आणि ही सरस्वती माता आहे. लक्ष्मी आहे ना. हा, लक्ष्मी आहे. मला लग्नामध्ये प्रेझेंट मिळालेली, त्यामुळे ती त्याच्यात आम्ही घेतली नाही. आणि ही महादेवाची पिंडिका. तर अशा 4 मूर्त्या आहेत. आणि ह्या मूर्त्या आईनं कधीपासून घ्यायच्या होत्या, आणि हे आम्ही अगरबत्तीसाठी भांडं घेतलं आहे. त्यामुळे आई आज जाम खुश आहे. आईंची ही खरी शॉपिंग झाली आहे. आणि एक अजून छोटं एक भांडं घेतलेलं, म्हणजे अगरबत्तीसाठी. आणि हे मेन होतं आईंचं. आई मला कधीपासून सांगत होते की माझी इच्छा आहे, मला घ्यायचं आहे, आणि आज ती पूर्ण झाली. हो, आम्ही गेलेलो डॉक्टरांकडे, आणि डॉक्टरचं काम झालं आणि येता येता ते शॉप घेतलं. आम्ही गेलो होतो दुसऱ्या कारणासाठी, नंदादीप विचारायला गेलो होतो, म्हणजे असं बघूया म्हणून. आणि त्यावेळी या मूर्त्या दिसल्या आणि म्हटलं घेऊया म्हणून. आईंचं कधीपासून वाटत होतं आम्हाला आमच्या घरात असाव्या अशा छोट्याशा. बाप्पाचे सुद्धा मस्त मस्त आहे. छोटे छोटेच मूर्ती बरे वाटतात. हो, देवाऱ्यात छोटेच ठेवचे ना. आणि वजन पण बरं आहे ना त्यांना, ते हलत नाही तशा, बरं वजन खूप आहे. आमची मनी मग इकडून तिकडून उड्या मारत असते. भटजीन करे ह्या करू देवाऱ्यात ठेवायच्या आधी अभिषेक करून अभिषेक करू त्यांच्यावर ठेवू. आणि हे अगरबत्तीचं भांड सुंदर आहे नाही, हे डेली वापरायला काढूया. ती आज ना पडतात सगळ्यांना. ह्या मग आवडल्या छोटस. हो हो, हे पहिलंच आम्ही काढलेलं ना छोटस. अजून काय घेतलं आम्ही, ही डेकोरेशनची फुलं घेतली. ऍक्च्युली म्हणजे डेकोरेशन असं काय आम्ही ठरवलं नाही अजून काय करायचं, पण ही फुलं बरी वाटली. मग आई म्हणायला लागली ह्यांचा एक हार वगैरे, आईना आवड आहे अशा गोष्टींची, त्यामुळे आईनेच घेतलेत फुलं. आणि सावंतवाडीमध्ये छान छान आहे डेकोरेशनचं सामान वगैरे नाही. आता खूप व्हरायटी आलेल्या आहेत, म्हणजे आम्ही सावंतवाडीत जाऊन बघितलं, अजून ठिकाणी सुद्धा चांगलं चांगलं आलं असेल. हा, हे डेकोरेशनसाठी असं. त्या मिस्टर आल्यानंतरच आम्ही डेकोरेशनचं वगैरे काय ते ठरवणार आहोत की काय कसं करायचं. पण आवडलं म्हणून आम्ही घेऊन ठेवलं अशी एक माळा. ह्या कितीलाही 100ला 4 भेटल्या ना आम्हाला. म्हणजे ही बघा, परत आमची मनी माऊ वॉशिंग मशीनवर चढली, आणि ही कुठे चढते आहे बघा कशी ती, आणि पुन्हा आता उडी मारणार ती परत. तशी आमची शॉपिंग होती. म्हणजे आम्ही काय डॉक्टरांसाठीच खास गेलेलो, कारण आधीमध्ये मला सुट्टी भेटत नाही आणि संडेला बंद असतं पूर्ण सावंतवाडी. त्यामुळे येता येता म्हटलं हे घ्यायचं. काम एवढंच होतं, पण त्याच्यासाठी आमचा पूर्ण दिवस गेला, कारण डॉक्टरांकडे गर्दी होती. तिथे परत नंबर लागेपर्यंत आम्हाला लेट झाला. त्यानंतर मग हे थोडंफार साहित्य घेतलं. आणि हल्ली बसेसचा खूप प्रॉब्लेम होतो, बसमध्ये मला वाटतं मग गर्दी सुद्धा खूप असते. आम्ही काय काय घेतलं ते पावसाला लागून सगळं बॅगमध्ये भरत घेत. हा, हे आईने गाऊन घेतले, कलर छान वाटतायत. आईंची चॉईस चांगली आहे. हा मला बघताच क्षणी आवडलेला पर्पलवाला, हा जांभळा असा आहे ना तो वाला. डिझाईन सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. आणि खाऊ घेतलेलं, ती भाची आली आहे माझी तिच्यासाठी. हो हो, दिलं. तर अशी आजची शॉपिंग होती आमची. हेच मेन होतं. म्हणजे आम्ही काय नंदादेवची चौकशी करायची म्हणून गेलेलो ना, आमचे असं म्हणत होतो आम्ही घ्यायचं आहे म्हणून. आणि ते मूर्त्या दिसल्या, म्हटलं घेऊन टाकूया. आणि छान मिळाल्या आम्हाला, प्राईस सुद्धा त्यांची अशी छान आहे. त्यांच्या दुकानात व्हरायटी बऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे नाहीतर ते नाहीतर हे असं.
आणि काईल घेतली छोटी ना आम्ही. हा तिथेच आम्ही छोटीशी एक हे घेतली, कढई घेतली आहे, ज्याच्यामध्ये अशी भाजी वगैरे सकाळची उरली तर ती संध्याकाळी गरम वगैरे करायला मिळू शकते. नाही छोटंसं काय. आकार आवडलं छोटस ना म्हणून घेतली. तर अशी आमची आजची शॉपिंग होती. आणि आता उशीर पण बराच झालाय, तर आता आम्ही झोपणार होतो. आम्ही खूप दमलो आहे. नाही खूप दमायला झालाय, कारण प्रवास म्हणजे सवय नसते ना हल्ली तेवढे लांब जायचं वगैरे, त्यामुळे. ते छान असे घालून ना तुमच्या आई कपाटामध्ये ठेवून द्या. स्वामींची ठेवली आहे बघा, अक्कलकोटवरून आले त्याच्यासोबतच ठेव. स्वामीची खूप आते अक्कलकोटवरली. ती लॉकरमध्येच मी कुठेतरी ठेवलं आहे. कोटला गेलो होतो जानेवारीत, नाही जानेवारीमध्ये गेलो होतो, जानेवारी फेब्रुवारीमध्ये. आणि ही एक आम्ही स्वामींची मूर्ती घेतली होती तिथे. आणि या पादुका घेतल्या होत्या स्वामींसाठी. जपमाळ घेतली होती, ही आम्ही अक्कलकोटला शॉपिंग केली होती. आणि हे पण घेतले नाही त्यांचे हे लाल कलरचे ते छोटे, हे पण घेतले. ते ह्याच्या म्हणजे देवाऱ्यात ठेवल्यावर छान वाटणार ना, त्याच्यावरती मूर्ती ठेवल्यानंतर. तर अशी आजची शॉपिंग होती. आणि आताच इथे आजचा व्लॉग आम्ही संपवतो. आणि व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.